TET 2014चा प्रश्न आहे. खालील भूखंडाच्या आकृतीचे निरीक्षण करून क्षेत्रफळ काढा. PQला SR समांतर आहेत, हे पर्याय आहे. तिथं 17 आहे, हे 15 आहे. हा लंब QM पायथागोरसचे त्रिकुट आहे. 8, 15, 17 म्हणजे 17 दिलेलं आहे, 15 दिलेलं आहे, उंची 8. या ठिकाणी समोरासमोर PQMN PN हा लंब टाकलेला आहे. आयत आहे, समोरासमोर भुजा समान असतात, ही पण 8 आहे. 6, 8, 10 हेही पायथागोरसचे त्रिकुट आहे. 10 दिलेला आहे, 8 आत्ता काढलेला आहे. 10च्या वर्गातून 8चा वर्ग 64 वाजा केल्यानंतर 36 वर्ग 6. एकूण या ठिकाणी आयत आहे 29. 29 समोरासमोर भुजा समांतर आहे. समलंब चौकोन आहे PQRS. त्याचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज. समांतर बाजूंची बेरीज 6, 29, 15, 29. ह्या चौघांची बेरीज 29 आहे. याला गुणिले 8 आहे लंबांतर. 2 8ला भागल्यानंतर 4 आलं. 4 गुणिले 79, 316. समांतर बाजूंची बेरीज 50 + 29 गुणिले 8 भागिले 2, 316. अचूक पर्याय दुसरा. धन्यवाद.